एकदा काय झालं, एका देशातला एक प्रसिद्ध फोटोग्राफर होता. खूप क्रिएटिव्ह होता. त्याने एकदा असा विचार केला, आपल्या देशातला एक सगळ्यात सौम्य, सगळ्यात शांत असा चेहरा शोधायचा. आणि चेहरा शोधण्यासाठी तो सगळीकडे फिरत होता. फिरता फिरता एकदा एका युनिव्हर्सिटीत गेला. युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये एक युवक शांतपणे अभ्यास करत बसलेला होता. त्याला पाहून फोटोग्राफरला वाटलं, किती शांत आणि सौम्य चेहरा आहे. त्यांनी त्याचा फोटो काढला. एक्झिबिशनमध्ये त्या फोटोची लोकांनी खूप प्रशंसा केली. अशीच काही वर्षे गेली. 10 वर्षानंतर परत एकदा त्या फोटोग्राफरच्या असं मनात आलं की या देशातला सर्वात क्रूर चेहरा आपण शोधूया. क्रूर चेहरा शोधण्यासाठी तो फिरायला लागला. फिरता फिरता त्या देशातल्या सगळ्यात मोठ्या जेलमध्ये गेला आणि त्याला पाहिजे होता तसा चेहरा एका कैद्याचा त्याला आढळून आला. त्यांनी जेलरला विचारलं, मला ह्या व्यक्तीचा फोटो काढायचा आहे. जेलर म्हणाला, ठीक आहे, आमची काही हरकत नाही, पण तुम्ही एकदा त्या कैद्याशी पण बोलून घ्या. फोटोग्राफरने त्या कैद्याला विचारलं आणि आपला उद्देश सांगितला आणि फोटो काढण्याची परमिशन मागितली. ठीक आहे, तुम्ही माझा फोटो काढू शकता, पण त्याआधी मला तुम्ही 10 वर्षापूर्वी शांत चेहऱ्याच्या व्यक्तीचा काढलेला फोटो मला दाखवाल का? फोटोग्राफरने लगेचच आपल्या बॅगमधून काढून तो फोटो त्याला दाखवला. फोटो बघता क्षणी तो कैदी हमसून हमसून रडायला लागला. फोटोग्राफरने विचारलं, काय झालं? तो कैदी म्हणाला, हा फोटोही माझाच आहे सर, 10 वर्षापूर्वीचा. युनिव्हर्सिटीत गेलो, कैदी म्हणाला, आणि सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं. मी छान अभ्यास करत होतो, पण माझी संगत बिघडली आणि त्यांच्या नादी लागून आधी छोटे छोटे आणि मग नंतर मोठे गुन्हे करायला लागलो आणि इथपर्यंत पोहोचलो. मित्रांनो, यावरून तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल, संगती संग दोषाहा. आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याचा दोष आपल्याला नक्कीच लागतो. त्यामुळे आयुष्यात जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपण कुणासोबत आहोत, आपल्यासोबत कोण कोण आहे ह्याचा विचार नक्कीच करावा.